वक्फ बोर्ड जो विषय सध्या पूर्ण देशात आहे, प्रत्येक देशातील नागरिकापर्यंत आहे, सर्वेची नजर तिकडे लागेल आहे. पंडित जवाहरलाल नेहरू होते पंतप्रधान, तेव्हा काय त्यानं दस्तावेज कोणत्या बोर्डाले, कोणत्या कमिटीले दिले, कोणत्या जातीले, कोणत्या समाजाले दिले. त्याच्यानंतर मनमोहन सिंगच्या वेळेस काय फेरबदल झाले. आणि महत्त्वाचा विषय आहे की पंतप्रधान म्हणजे पूर्ण मालक नसतात. मग त्यावेळेस किती मंत्र्याच्या सह्या आहेत त्याच्यावर, किती खासदाराच्या सह्या आहेत, लोकसभा आहे, विधानसभा आहे, राज्यसभा आहे. हे सर्व लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर हे आपापले पदं सांभाळतात. पद सांभाळल्यानंतर कोणते कोणते कसे कसे ठराव घेता, जनतेला काय माहीत नसते. जनतेच्या माघारी तुम्ही काय करून ठेवता, काय कबाळे आहेत, आणि कसंही कोणाला काय देता. अरे जनतेला काही माहीत नाही. जनते म्हणजे तुम्ही मालक झाले का? मग एखाद्या दिवशी तर असं होईल, वेळ पडला तर की नागरिक घराच्या बाहेर निघेल, तुम्ही विकेला म्हणजे आम्हाला उद्या विकून टाकसाल का तुम्ही? अरे एवढं मोठं जनता तुम्हाला निवडून देते, तुम्हाला पदं भेटल्यानंतर तुम्ही काही कारभार करून ठेवसाल तर ते चालेल का? कोणते दस्तावेज आहे, कसे लिहिले, काहून लिहिले, कोणता ठराव घेतला, कोणता विरोधी पक्ष नेता होता त्यावेळेस, भारत सरकारचे काही कायदे कानून आहेत त्यानं कशी संमती दिली, आणि कसे कसे तुमच्या लेवलवर तुम्ही कायदे बनवता. आज गावातल्या ओपन पीसपासून किंवा सरकारी जमिनीपासून तर तिथपर्यंत वरच्या लेवलपर्यंत जे खरोखर सरकारी जमीन आहे ते सरकारीच राहायला पाहिजे. आणि तिथं फक्त शिक्षण किंवा आरोग्य हे विषय व्हायला पाहिजे. आणि जास्तच झालं गावापासून शहरापासून दूर आहे तर तिथं ज्याला सामाजिक वनीकरण पहिले म्हणत होतो, वृक्षारोपण झालं पाहिजे. आणि हे सर्व भारत सरकारनं ताब्यात घ्यायला पाहिजे, जे होऊन गेलेले असतील ते. कारण की वरच्या लेवलले काय तुम्ही करून ठेवता, कसे करून ठेवता. जनता निवडून देते, साधीभोळी विश्वासात घेतल्या जाते, आणि त्याच्यासोबत असे गेम होतात. कोणत्या कमिट्या आहेत तुमचे, कोणते काय समाजाले आहे, कोणत्या जातीले आहे, कुठं कुठं तर 10-10, 15-15 जणातले घरातलेच नातेवाईक असतात. त्याच्यातच संस्था तयार होते, एखादी जागा हडपल्या जाते. म्हणजे हे प्रकारच अलग आहेत. आणि हे आम नागरिकांना सर्व गोष्टी समजून घ्यावं. कारण की एखाद्या दिवशी आपल्याला विकून टाकतील. हे झोपेतून उठलो घराच्या बाहेर निघालो तर म्हणतील अरे इकला तू. म्हणजे काय कशी व्यवस्था आहे. ना विरोधी पक्षाचं त्याच्यावर काही माहीत आहे. फक्त तुम्ही मीडियावर आम्ही ऐकतो आणि तुम्ही म्हणता हे असं असं आहे आणि हे असंच होणार आहे. हे काय समजावं आम्ही? आम नागरिकाची पूर्ण दिशाभूल आहे आणि वापरणं चालू आहे. म्हणजे जेव्हा आपण गुलाम होतो तेव्हाही जेवढे कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे राजे होऊन गेले की नाही, ते नाही वापरलं असं म्हणायला हरकत नाही. चला रे लढाईले, मरा तुम्ही, मला राज्य जिंकायचं, मला राज्य करायचं. म्हणजे आपण साधारण माणूस फक्त बली चढवायसाठी होतो. आणि आजही तोच प्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त तेव्हा राजे होते, आता आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. वरच्या लेवलले पदभार सांभाळले की त्या राजासारखंच काम करू राहिले. आपण टोले घेऊन राहिलो, हजारो प्रकारचे टॅक्स आपल्याजवळून घेऊन राहिले आणि गेम आपलेच करून राहिले. म्हणजे करदाता प्रत्येक नागरिक, भिकारी बी कर भरते भाऊ, हे लक्षात घ्या. दिवसभर भीक मागून तो बसते की नाही, कुठंही काही खरेदी करायची असली आपल्या भीक मागेल पैशातून, तर आज अनेक प्रकारचा खरेदीत त्याचा टॅक्स चालला. आणि शहरातला किती मोठा व्यापारी असेल, किती मोठ्या शहरातला, त्यानं बी समजून घ्यावं आपलंही शोषणच चालू आहे. आणि नेहमी मी म्हणतो की तो मजूर असो, हमाल असो, शेतकरी असो, लहान मोठा व्यापारी असो, सरकारी दप्तरात कर्मचारी अधिकारी असो, प्रायव्हेटमध्ये किती मोठी नोकरी करणारा किंवा कमी पैशात काम करणारा असो, सर्व नागरिक आणि भावी पिढीने लय लक्षात घेणं गरजेचं व्हायला आहे. आज ज्येष्ठ कुठं बसलेले असतात 5, 10, 15, 20, 25 जणं, तर तुम्ही त्यात चर्चा करणं आज खूप गरजेचं झालेलं आहे. आणि सर्वांनी समजून घ्यावं, ही सर्वांना मी नेहमी विनंती करतो की पूर्ण दिशाभूल कार्यक्रम व्हायला आहे. आज काय काय गेम होऊन राहिले, कसं कसं होऊन राहिलं, आणि नेमकं पुढे काय होईल हे काहीच समजायला मार्ग नाही आहे. तरी आपण आज जागृत होणं गरजेचं आहे. मग वक्फ बोर्डच नाही फक्त, तर तुम्हाला सांगितलं की गावापासूनही तिथपर्यंत केवढ्या जमिना असतील तर त्या पूर्ण भारत सरकारच्या ताब्यात आल्या पाहिजे. विरोधी पक्षाचं काय होतं, गव्हर्नमेंटची काय संमती होती, तुम्ही काय मालक नाही ना देवा. तुम्ही काही करून ठेवलं, कसंही करून ठेवलं, आणि नेमकं काय लिहिलं हे कोणाला माहीत नाही. आता फक्त मीडियावर कानावर येते आणि त्याच्यावर पूर्ण गोंधळ होते आणि पूर्ण देशाचं वातावरण खराब होते. सर्व नागरिकांनी समजून घ्या आणि प्रत्येक गोष्टीत आवाज उचलणं शिका, ही मी नेहमी विनंती करतो. धन्यवाद.